नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. आपण हल्ली बघतो की पिरियड्स बद्दल अनेक समज आणि गैरसमज असतात. ती येण्याची वेळ तसेच जाण्याची वेळ याची कल्पना आपल्याला नसते. तसंच त्यातून उद्भवणारे त्रास, आजार काय आहेत आणि ते कसे बरे होऊ शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गीतांजली उमेश भोसले. त्या एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. नमस्कार. नमस्ते. मी डॉक्टर गीतांजली भोसले. गेली 18 वर्षापासून मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते राजामपुरी नव्या दिल्ली इथे. आणि माझ्याकडे सर्व प्रकारचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये माझी स्पेशालिटी आहे वुमेन रिलेटेड डिसीजेस आणि पेडियाट्रिक केसेस. ओके. मग आता इथे जे तुझं होमिओपॅथिक क्लिनिक आहे त्यामध्ये तू कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट कशा पद्धतीने देतेस? आपल्याकडं सर्व प्रकारचे ट्रीटमेंट, सर्व प्रकारच्या वयोगटातील पेशंटसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघांचेही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं फिमेल पेशंटचा फ्लो थोडा जास्त आहे, कारण आमच्याकडं पीसीओडी, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज हे कॉमनली ट्रीट केले जातात. प्लस पेडियाट्रिक केसेस पण आपल्याकडे ट्रीट होतात. मग साधारणतः मला तुला असं विचार आहे की पिरियड्स बद्दल आपले जे आता तुला म्हटलं की बरेच प्रकारचे गैरसमज वगैरे असतात. मग साधारणतः मुलींमध्ये पिरियड्स कधी चालू होतात आणि पिरियड्स चालू होण्याआधी काय काय चेंजेस मुलींमध्ये दिसतात? तर साधारण पिरियड्स सुरू होण्याचं एज हे 10 ते 15 वर्षापर्यंत आहे. 10 पासून ते 15 वर्षापर्यंत ह्या एजमध्ये कधीही पिरियड सुरू होऊ शकतात. पण हल्ली मुलींचं पाळी येण्याचं जे वय आहे ते खूप आधी किंवा लवकर आलेलं आहे ऍज कम्पेअर टू पूर्वीच्या मुलींमध्ये. तर याचे कारण बरेच आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की थोडा अभ्यासाचा ताण आहे, इतर ताण असतो मुलींना, डाएट आणि त्यांचं जे एक्सरसाइज ह्या गोष्टी खूप चेंज झालेल्या आहेत ऍज कम्पेअर टू बिफोर. म्हणजे पूर्वी खाणं थोडंफार घरचंच प्रायोरिटी असायची घरच्या खाण्याला. आता थोडं जंक फूड घेतलं जातं, पुन्हा बाहेरचं खाणं होतं, एक्सरसाइज, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्क्रीन टाइम वाढलेली आहे, त्यामुळं एक्सरसाइज खूपच कमी झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडी ओबेसिटी पण आजकाल आपल्याला यंग एज मध्ये खूप कॉमनली दिसून येते. आणि पिरियड्स त्यामुळे येण्याचं वय पण थोडं आधी आलेलं आहे. आणि थोडं एक्सपोजर पण अर्ली एज मध्ये मिळालेलं आहे. बऱ्याच गोष्टी पण मुलींना आजकाल लवकर कळायला लागतात. आणि यामुळं थोडे पिरियड्स येण्याचं कारण ही असू शकतात लवकर. सेडेंटरी लाईफ हॅबिट्स वाढलेल्या आहेत. जंक फूड आणि बाहेरचं खाणं हे कॉमनली झालेलं आहे. आणि प्लस आपण आजकाल म्हणतो की बाहेरून आपण फ्रुट्स आणतो, व्हेजिटेबल्स आणतो, याच्यावरती खूप पेस्टिसाइडचा यूज पण केलेला असतो. आणि या पेस्टिसाइड, स्टिरॉइड आणि बरेच काही औषधं जी वापरली जातात, आपला जे आपण इंटेक करतो त्या प्रत्येक गोष्टी ऑर्गॅनिक नाही राहिलेल्या आधीसारख्या आता. तर त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये स्टिरॉइड्स वगैरे जाऊ शकतात किंवा पेस्टिसाइड्स. आणि ह्या सगळ्यांचा इफेक्ट जंक फूड, एक्सेस शुगर इटिंग, प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड पण खूप खाल्लं जातं आजकाल. आणि या सगळ्यांचा इफेक्ट म्हणून हा असू शकतं. म्हणजे ह्या सगळ्याचे इफेक्ट आपल्या हॉर्मोन्सवर होतात आणि त्यामुळे हे सगळे चेंजेस होतात. डेफिनेटली. येस. बर. मग पिरियड चालू झाल्यानंतर मुलींनी काय काळजी घेतली पाहिजे तरी? पिरियड्स चालू झाल्यानंतर बेसिकली त्यांचा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत त्यांचं क्लिनलीनेस किंवा हायजीन मेंटेन करणं हे सगळ्यात मोस्ट प्रायोरिटी येते. पूर्वी असं असायचं की मुलींना 3-3 दिवस आंघोळ नाही करायची किंवा ह्या गोष्टी सांगितल्या जायच्या की बाजूला बसणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता डेली तुम्ही आंघोळ तर डेफिनेटली केली पाहिजे. प्रायव्हेट पार्ट्सचं क्लिनलीनेस ठेवला गेला पाहिजे. पॅड्स रेग्युलरली चेंज केले पाहिजेत. ऍटलिस्ट 6 आवर्स मध्ये, मॅक्स टू मॅक्स 8 आवर्सच्या आतमध्ये पॅड्स चेंज केले पाहिजेत. किंवा कारण कसं आहे की आपण पॅड्स रेग्युलर जेव्हा पिरियड चालू असतात आणि रेग्युलर इंटरव्हलवरती आपण पॅड्स नाही चेंज केले तर त्याचं इन्फेक्शन प्रायव्हेट पार्ट्सला किंवा इंटरनल ऑर्गन्सला ते जाऊ शकतं. त्यामुळे कंपल्सरीली त्यांनी पॅड्स पण चेंज केले पाहिजेत आणि तिथल्या पार्ट्सचा क्लिनलीनेस ठेवला पाहिजे. मग आता आपण बघतो की पिरियड चालू झाल्यानंतर मुलींच्या हॉर्मोन्स तर चेंज होतातच, पण त्यांच्या शारीरिक बदलांमध्ये पण काहीतरी दिसून येतं आपल्याला. म्हणजे एक मुलींचं वजन वाढतं. मग त्याला काय म्हणजे काय कॉमन सोर्स आहे का? तर सुरुवातीला पिरियड्स येण्याआधी मी सांगेन की पिरियड्स येण्याआधी मुलींच्या ब्रेस्ट साईज मध्ये थोडासा इन्क्रीज व्हायला चालू होतो. त्यांचं प्युबिक हेअर किंवा अंडर आर्म्सचे हेअर ग्रोथ व्हायला चालू होते आणि थोडं ओव्हरऑल हाईट, वेट ह्या एज मध्ये वाढते मुलींची. आणि त्याच्यानंतर मेन्सेस स्टार्ट होतात ऍक्च्युअल मध्ये. आणि ही प्रोसेस असते ती एक साधारण 3-4 वर्षाची असू शकते. म्हणजे आधी हे सिम्पटम साईन्स दिसतात बॉडीमध्ये आणि त्याच्यानंतर पिरियड्स, मेन्सेस ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे
एक्सेस ऑफ जंक फूड, एक्सेस ऑफ शुगर इंटेक किंवा शुगर कंटेंटचे जे एक्सेस इंटेक जातो बॉडीमध्ये, प्रिझर्वेटिव्ह असलेले आपण फूड आयटम्स रेग्युलर बेसिसवरती कन्झ्युम करतो, लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेस ऑफ सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे खूप जास्त वेळ बसून काम करणं, बसून काम करणं, ह्या स्थितीत जास्त वेळ राहिल्यामुळं वेट गेन होतो. आणि थोडा स्ट्रेस पण आजकाल मुलींमध्ये खूप दिसतो. बऱ्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं असतं, अकॅडमिक्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. मग या सगळ्यांचा त्यांच्यावरती स्ट्रेस राहतोच. या स्ट्रेसमुळे पण ओबेसिटी आणि पीसीओडी सारखे कॉजेस निर्माण होतात आणि त्यामुळे ओबेसिटी होऊ शकते. मग आता बघतो की आपण पूर्वीच्या कंपॅरिझन मध्ये मुलींमध्ये पिरियड्स हे खूप लवकर चालू होतात. मग याचं कारण काय असू शकतं? हो, मगाशीच सांगितलं मी की याचं कारण हेच आहे की लॅक ऑफ एक्सरसाइज आणि शारीरिक एक्सरसाइज म्हणा किंवा शारीरिक व्यायाम हा खूप कमी झालेला आहे. जंक फूड इटिंग खूप झालेलं आहे आणि या सगळ्यांमुळेच हे पिरियड्स थोडंसं लवकर यायला लागलेलं आहे आता. आता आजकाल आपण बघतो की थायरॉइड खूप कॉमनली झालेलं आहे आणि त्याची खूप म्हणजे संख्या पण आपण वाढलेली बघतोय. मग त्याची कारणं काय आहेत तरी? बरोबर आहे तुमचं. थायरॉइड आजकाल साधारण 7 ते 8 मुलींमध्ये एक मुलीला किंवा एका स्त्रीला थायरॉइड आजकाल दिसून येतो आपल्याला. तर थायरॉइडचे कारण असे असू शकतात की थायरॉइड म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम हे 2 प्रकार आहेत. थायरॉइड आपण कॉमन टर्म यूज करतो, पण त्याच्यामध्ये थायरॉइड हायपर आणि हायपो हे 2 टर्म्स आहेत ऍक्च्युली. हायपो म्हणजे थायरॉइड लेवल्स तुमचे जेव्हा कमी झालेले असतात आणि हॉर्मोन्स थोडे कमी लेवलला सिक्रिएट होतात तेव्हा आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. त्याच्यामध्ये कॉमनली सिम्पटम्स जे आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये वेट गेन दिसतं, त्याच्यानंतर कोल्ड इंटॉलरन्स असतो, म्हणजे थंडी सहन होत नाही त्या पेशंट्सना, अगदी फटीग फिलिंग किंवा विकनेस सतत जाणवत राहतं, काम करण्याचा उत्साह नसतो. आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये आपल्याला त्याच्या अपोजिट म्हणजे थोडं हॉट इंटॉलरन्स किंवा हीट इंटॉलरन्स असतो त्या पेशंट्समध्ये, ट्रेमर्स असतात, वेट लॉस होतं ह्या केसेसमध्ये हायपरथायरॉइडिझम मध्ये. मग ह्या दोन्हीची कारणं साधारण आपण कॉमनली घेऊ शकतो की एकतर थोडं ऑटो इम्युन म्हणू शकतो, जेनेटिक कॉजेस आहेत त्याला, परत जे प्रोसेस्ड फूड यूज केलं जातं, प्लस स्ट्रेस आहे आजकाल, स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाहीये. या सगळ्या कारणांमुळे आजकाल थायरॉइड खूप कॉमनली दिसून येतो. आणि हे जो एज ग्रुप आहे 15 टू 50 इयर्स ऑफ फिमेल्स मध्ये हे कॉमनली दिसून येतात थायरॉइडचे सिम्पटम्स. येस, ओके. आता आपण थायरॉइड बद्दल तू सांगितलीसच, पण थायरॉइड बरोबर आपण आता आजकाल बघतो की पीसीओडी पण त्याचं प्रमाण पण तसंच झालेलं आहे. मग त्याचंही कारण काय असू शकतं? हो, पीसीओएस किंवा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्यामुळे तुमची पाळी अनियमित होते किंवा ती बऱ्याच कालावधीसाठी होतच नाही. तर याची कारणं आहेत की मेल अँड्रोजन्स जे असतात किंवा मेल हॉर्मोन्स बॉडीमध्ये सर्क्युलेट, फिमेल्समध्ये पण खूप कमी प्रमाणात असतात मेल हॉर्मोन्स, त्याचं सिक्रेशन थोडं जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे फेशियल हेअर ग्रोथ आपण बघतो या पीसीओडी पेशंट्समध्ये, म्हणजे चीनवरती हेअर ग्रोथ दिसते, अपर लिपवरती हेअर ग्रोथ दिसते, या नेक रिजनवरती थोडी हेअर ग्रोथ दिसते, बॉडीली हेअर थोडे वाढलेले असतात, प्लस वेट गेन खूप प्रमाणात झालेला असतो आणि फटिगनेस, या सगळ्या गोष्टी आहेत, विकनेस, काम करण्याचा उत्साह नसणं, या सगळ्या गोष्टी तर आहेतच. वेट गेन सडनली होतं या पिरियडमध्ये आणि पिरियड्स अगदी अनियमित होते, पुढं मागं होऊ शकते किंवा स्कॅन्टी होते, खूप कमी प्रमाणात होते आणि खूप कालावधीसाठी होतच नाही, म्हणजे खूप लेट होते. या सगळे सिम्पटम्स पीसीओडीचे आहेत. पीसीओडीचे आहेत. आता तू थायरॉइड आणि पीसीओडी या दोन्हीचे सिम्पटम तर सांगितलेलेच आहेस, म्हणजे ते कसे होतात, त्याची कारणं काय आहेत, पण मेन कारण म्हणजे त्याचा प्रेग्नेन्सीवर काय अडथळा येऊ शकतो का? डेफिनेटली येस. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला जे ओव्हरीज चांगल्या स्थितीमध्ये पाहिजे, त्याच्यातून एग सिक्रेट झाले पाहिजे, ते ओव्हरीजचं काम आहे. तर ओव्हरियन सिक्रेशन किंवा ओव्हरियन फॉलिकल्स जे तयार होतात त्यातून एग ऍक्च्युली जे तयार व्हायला पाहिजे ते एग नॉर्मली तयार होत नाही पीसीओडी फिमेल्समध्ये, पीसीओडी असलेला, आणि त्यामुळे प्रेग्नन्सी बिलकुल राहण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला आधी पीसीओडी ट्रीट केला पाहिजे आणि मगच त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहू शकते. आणि थायरॉइड त्याला हँड इन हँड जातोच, दोन्ही ट्रीट केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी इझिली राहते. मग आता आपण बघतो की इंडियन वुमन्स मध्ये की नाही पिरियड्सच्या अनुषंगाने कुठले कुठले आजार तरी दिसून येतात? कॉमनली इंडियन वुमेन मध्ये आपल्याला आयर्न डेफिशियन्सी,
विटामिन B12 डेफिशियन्सी, कॅल्शियम आणि विटामिन D डेफिशियन्सी खूप हम्म. कॉमनली दिसून येते. आणि हे सगळे डायटरी इन्सफिशियन्सीज आहेत. डायटरी इन्सफिशियन्सीज म्हणजे योग्य प्रमाणात योग्य तो आहार घेतला जात नाहीये फिमेल्समध्ये. आणि त्यांचं असं नाहीये की लोअर सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स मधल्या स्त्रियाच हे घेत नाहीत, पण अगदी वेल टू डू होम मधल्या ज्या बॅकग्राऊंड असलेल्या फिमेल आहेत त्यांच्यामध्ये पण हे कॉमनली डेफिशियन्सीज दिसून येतात. कारण आपली काम, वर्क प्लेस आणि आपलं घर, आपली मुलं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जेव्हा सगळ्यांचा बॅलन्स ठेवावा लागतो त्याला आपण स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो की आपलं खाणं पिणं वेळेवर केलं जात नाही आणि होत नाही. आणि ह्या गोष्टींमुळे हे इन्सफिशियन्सीजमुळे आपल्याकडं हे कॉमनली डिसिजेस नाहीत ऍक्च्युली, हे फक्त डेफिशियन्सीज आहेत. ते प्रॉपर योग्य प्रमाणात गेले की हा आजार पण बरा होऊ शकतो. जसे अॅनिमिया असतो, B12 डेफिशियन्सीमुळे जे काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात आणि बोन प्रॉब्लेम्स किंवा आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस, अर्ली ऑस्टिओपोरोसिस येतं, म्हणजे मेनोपॉझल एज फिमेल्समध्ये आपल्याला दिसतं. त्या एज पर्यंत वेट पण वाढलेलं असतं, साधारण 40s मधल्या स्त्रियांचं. प्लस कॅल्शियम डेफिशियन्सीने विटामिन डेफिशियन्सीमुळे पण ऑस्टिओपोरोसिस कॉमनली दिसून येतो. आणि हे फक्त तुम्ही डाएट मधून आणि थोडं एक्सरसाइज आणि प्रॉपर लाईफस्टाईल मॅनेज केलं की हा आजार आपण बरे करू शकतो. आता आपण बघतो की पिरियड्स मध्ये हे खायचं नाही, ते खायचं नाही, म्हणजे नेमका आहार काय घेतला पाहिजे. म्हणजे अनेकदा मी असं पण ऐकले की पिरियड्स झाले की चहा बंद केला पाहिजे, म्हणजे त्या 4 दिवसापुरता चहा घेतला नसला पाहिजे. म्हणजे काय आहार नेमका घेतला पाहिजे. पिरियड्समध्ये शक्यतो आपले हॉर्मोन्स खूप चेंज झालेले असतात. मग त्या पिरियडमध्ये आपण जितकं सात्विक आहार घेऊ, जितका हलका आहार घेऊ, तितका आपल्या शरीरासाठी तो छान आणि चांगला असतो. आणि जंक फूड तर कम्प्लिटली तुम्ही बाहेरचं फूड अवॉइड केलं पाहिजे. आता पूर्वी जे काही शास्त्रांनी सांगितलेलं होतं की स्त्रियांनी 3 दिवस बाजूला बसलं पाहिजे, कशाला हात नाही लावायचा, काही नाही करायचं, काही काम नाही करायचं, काही नाही करायचं. तर ह्याच्यासाठी एक शास्त्रीय कारणं होतीच. आपण त्याला धार्मिक काहीतरी कारणं जोडली की मग ते फॉलो केलं जातं, म्हणून त्याला ऍक्च्युअली धार्मिक कारण म्हणजे देवामुळे आपण ते म्हणतो. आपण म्हणतो इकडे हात नाही लावायचा, तिथे हात नाही लावायचा, त्याला कारण शास्त्रीय पण आहेतच. तर ते काय आहे की ह्या 3 दिवसामध्ये फिमेल्सचे हॉर्मोन्स खूप वेगळ्या लेवलला चेंज झालेले असतात आणि एनर्जी पण त्यांची वेगळ्या लेवलला असते. तर त्या एनर्जीमध्ये त्यांना खूप कम्प्लीट रेस्ट मिळावी, रिज्युव्हनेशन टाईप होत असतं बॉडीमध्ये एक प्रकारचं. आणि त्यामुळे त्या पिरियडमध्ये त्यांना चांगली रेस्ट मिळावी आणि त्यांना कसलाही स्ट्रेस नको. आणि पूर्वी कसं होतं की पूजा करणं हा जो एक विधी होता त्याला खूप टाइम लागायचा. आता आपण देवावरती पाणी घालतो, अक्षता, फुलं, हळदी कुंकू घालून आपण नैवेद्य दाखवून बाजूला होतो, पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी खूप टाइम असायचा, टाइम कन्झ्युमिंग हा विधी असायचा, देवपूजा करणं वगैरे. तिथे तितका वेळ तिला बसणं पण शक्य व्हायचं नाही, त्यामुळे त्यांना पूजा घरातून किंवा पूजेपासून त्यांना थोडं बाजूला ठेवलं जायचं. आणि हे पण आहे की त्या पिरियडमध्ये आपल्याला रेस्ट हवी, आणि रेस्ट असण्यासाठी म्हणून त्याला धार्मिक कारणं चिकटवलेली आहेत आणि त्यांना रेस्ट दिलेली आहे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता काही आपण त्या गोष्टी पाळत नाहीये, पण आता वर्कलोड पण तेवढाच आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं काम असतं, मुलांसाठी ऑफिसचं आणि घरचं, या सगळ्यांमध्ये त्यांची हेक्टिक शेड्यूलमध्ये त्यांचं बऱ्यापैकी धावपळ होत असते. आणि यामध्ये जितका आपण काढू शकू तितका स्वतःसाठी टाइम काढला पाहिजे आणि रेस्ट जरूर घेतली पाहिजे. पण आता कसं आहे, आताच्या ह्याच्यामध्ये जनरेशन मध्ये जर तू म्हटलीस तर फक्त देवपूजा करण्यापुरतंच महिलांना बाजू केलं जातं, बाकी आता ती सगळी कामं त्यांना करावी लागतात. पण आणखीन एक कारण मला तुला हे विचारायचं आहे की आता जे आपण बघतो की 3 दिवस आपण किंवा 4 दिवस आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही, 5व्या दिवशीच आंघोळ केली जाते. त्याचं काय कारण असू शकतं का? तेच आहे की हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात म्हटलं मी. आणि जास्त प्रमाणात आपल्याला जे फ्लो आहे, उष्णता वाढेल किंवा बॉडीमध्ये खूप जास्त हीट वाढेल असे काही आपल्याला क्रिया करायची नाहीये. मग आंघोळ आपण डोक्यावरून घेतो, पुन्हा हॉर्मोन्स मध्ये चेंजेस होऊ शकतात. गरम गरम पाणी ओतून घेतो अंगावरती, खूप जास्त वेळ आपण ते करतो. कधी कधी असं होऊ शकतं की फ्लो होत असतो, फ्लो मध्ये काही वाढू शकतो. किंवा काय होतं की इनफॅक्ट असं आहे की जेव्हा डोक्यावरून आंघोळ केली जाते किंवा केस धुतले जाते तो थोडासा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे महिलांसाठी. मग तो तिथं इतका वेळ न घालवता तिला कदाचित असं होऊ शकतं की फ्लो होत असल्यामुळं कुणाला विकनेस असतो त्या पिरियडमध्ये, त्यांना चक्कर येऊ शकते. डोक्यावरून पाणी घेतल्यानंतर पुन्हा अजून बरेच काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत, त्यासाठी ते नको म्हणून सांगितलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि फूड जे आहे ते थोडं सात्विक असावं,
बॉडी कूल करणारं असावं, जे की उष्णता वाढवणारं नसावं. हे जास्त प्रिफरेबली आपण इन्क्लूड केलं पाहिजे आता डाएट. आपण बघतोच की बाहेर कुठे जायचं असेल किंवा हम्म. काहीतरी धार्मिक कार्यक्रम असेल, हम्म. पूजा असेल घरी, हम्म. तर महिला काय करतात की पिरियड्स पुढे जाण्यासाठी किंवा आधी येण्यासाठी काहीतरी गोळ्या वापरतात. मग त्या किती सेफ आहेत महिलांसाठी, आणि तुमच्या होमिओपॅथीमध्ये तशा काही गोळ्या आहेत का? तर हे कॉमनली आपण बघतो, गणपती आले, हा, तेच ना, दिवाळी कुठलेही सणवार आले की. सणवार आले, तर हे प्रकर्षानं महिला ह्या टॅबलेट्स घेताना आपल्याला दिसून येतात. तर ह्या टॅबलेट्स आम्ही होमिओपॅथीमध्ये अजिबात रिकमेंड करत नाही. जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स त्या घेतात ते. आणि आमच्या होमिओपॅथीमध्ये असे काही मेडिसिन्स नाही आहेत की तुमचे पिरियड्स प्रिपॉन करतील किंवा पोस्टपॉन करतील. कारण जो काय नॅचरल फ्लो आहे बॉडीचा, तो फ्लो चालू राहणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी इंटरफेरन्सेस केले की त्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये ते तुमच्या हेल्थवरती त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही तसल्या कोणत्याही प्रकारचे तुम्ही मेडिसिन्स घेणं रिकमेंडेड नाहीये. म्हणजे ते टोटली अवॉइड नाहीये. हो, अवॉइड करावं असं माझं सजेशन. म्हणजे आता समजा जर एखाद्या महिलेनं गोळी घेतलीच तर त्याचा म्हणजे फ्लो जास्त होणं, कमी होणं, ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे अवॉइड करणं कधीही चांगलं. आता आपण बघतो की हल्लीच्या मुलींमध्ये पिरियड्स हे लवकर येतात. मग जसे लवकर आले तसे लवकर जातात पण का? म्हणजे त्याचा टोटल कालावधी वगैरे असा काय फिक्स वगैरे असतो का? असा नाही, इतकी वर्ष वगैरे असा काय? साधारण 10 वर्षापासून पिरियड्स चालू होतात आणि 40 ते 45 कुणाकुणामध्ये 50 पर्यंत पण पिरियड्स सुरू असतात महिलांमध्ये. आणि असं नाही की पिरियड्स लवकर एजमध्ये आले म्हणून तुमचे लवकर एजमध्ये जाणार. हे टोटली जेनेटिक किंवा तुमचे हेरिडिटरी फॅक्टर्सवरती डिपेंड करतं की तुमचे पिरियड्स कुठले आहेत. तुमचे आई किंवा मोठ्या बहिणीचे, तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही पॅटर्न आहे तो थोडाफार फॉलो केला जातो तुमच्या बाबतीत सुद्धा. आणि त्याच प्रमाणात तुमचे पिरियड जाण्याचं वय साधारण असतं. आता आपण बघतो की पिरियड्स मध्ये आपण जास्तीत जास्त आता मुलींचं फिरणं, हे कॉलेज, शाळा वगैरे असतात, त्यामुळं सॅनिटरी नॅपकिन वगैरे त्या वापरतात, म्हणजे जे पॅड्स वापरले जातात ते सेफ आहे की पूर्वीच्या बायका जे कॉटनचे कापड वगैरे युज करायचे ते सेफ वाटतं? ऍक्च्युली आता जे काही फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या आहेत आजकालच्या लेडीजसाठी, जे पॅड्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण बरेच ऍडव्हान्स टेक्निक असलेले पॅड्स आजकाल आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. मग हे पॅड्स यूज करणं कधी सेफ आहे, कारण ते वन यूज, सिंगल यूज असतात आणि रियुजेबल नाही आहेत ते. आपण एकदा यूज करून ते डिस्कार्ड करतो. पूर्वी कसं असायचे की कॉटनचे क्लोथ्स यूज केले जायचे, ते रियूज केले जायचे, त्याचं हायजीन मेंटेन असायचं नाहीये किंवा ते प्रॉपरली ड्राय केलेले नसायचे नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स किंवा नको असलेले इन्फेक्शन्स लेडीच्या प्रायव्हेट पार्ट्सला होण्याचे चान्सेस जास्त असायचे किंवा त्यांच्या इंटरनल ऑर्गन्सला तिथून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त कॉमन होते. तर कधीही रिकमेंड करणार की आजकाल जे पॅड्स यूज केलेले आहेत. पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी तू कोणता आहार रिकमेंड करू शकतेस का? म्हणजे असं काय घेतलं पाहिजे, कुठली जीवनसत्वे, कॅल्शियम्स वगैरे? पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी बेसिकली होलसम डाएट पूर्ण महिनाभर व्यवस्थित घेतला पाहिजे. न्यूट्रिशन प्रॉपरली आपण घेतोय की नाही हे कम्प्लिटली डेली बेसिसवरती चेक केलं पाहिजे. असं नाही की एक दिवस घेतलं एक दिवस नाही, असं न करता डेली आपल्याकडं प्रॉपर अमाऊंटमध्ये प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स या सगळ्या गोष्टी जात आहेत की नाही ह्याचं प्रॉपर आपण चेक ठेवला पाहिजे. आणि कसं आहे की आयर्नसाठी डेली लेडीजसाठी मी प्रेफर करेन की तुम्ही काही खाण्याचे पदार्थ डेली इंटेकमध्ये तुमच्या ठेवले तर तुम्हाला हे सगळ्या सफिशियन्सीज योग्य प्रमाणात मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही खजूर, काळे मनुके, शेंगदाणे, गुळ शेंगदाणे आपण पूर्वीपासून खात आलेलो आहोत. त्याच्यानंतर पालक किंवा पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स, त्याच्यावरती लिंबू हा कंपल्सरी घेणं गरजेचंच आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात नसतं तोपर्यंत तुम्ही डायटरी जे आयर्न घेता त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. त्यामुळं पालेभाज्या आपण खातो, पण आपण म्हणतो पालेभाज्या खाऊन सुद्धा रक्त वाढ होत नाहीये, आयर्न वाढत नाहीये किंवा हे बरेच पेशंट सांगत असतात आम्ही हे खातो, पण त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं की नाही हे पण चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिटॅमिन सी कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये दिवसा, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळच्या जेवणामध्ये एखाद्या लिंबूची फोड इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि ह्यातून तुम्हाला आयर्न भरपूर प्रमाणात मिळू शकतो. प्लस जे बिया आहेत, तेलबिया आहेत, म्हणजे आपण सनफ्लॉवर सीड्स म्हणतो, फ्लाक्स सीड्स म्हणजे जवस, त्यानंतर पंपकिन सीड्स, भोपळ्याचे बी, तीळ, ह्या गोष्टी
पूर्णपणे आपण डेली डाएटमध्ये इन्क्लूड केल्याच पाहिजे. केल्याच म्हणजे आपण पाहिजे. जेवणानंतर एक चमचा बडीशेप कसं खातो त्याच्याबरोबर ते पण खाल्लं गेलं पाहिजे. त्याच्याने तुमचे हॉर्मोन्स पूर्णपणे नॉर्मल रेंजमध्ये राहतात आणि तुमचे पिरियड्स अगदी रेग्युलराईज होऊ शकते. हे लेडीजनी अगदी प्रिकॉशनने याचा युज केला पाहिजे असं मला वाटतंय. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे आपल्याला कशामधून मिळतं? विटॅमिन डी आपल्याला ऍक्च्युली सनराईज किंवा सनरेज जे आहेत, सनरेज हे एकदम एकमेव आणि नॅचरल आणि अगदी फ्री मिळणारं स्रोत आहे, सोर्स आहे. आणि ते आपण योग्य प्रमाणात डेली सन एक्सपोजर आपल्या बॉडीला झालं पाहिजे. आपले ऍटलिस्ट हाफ बॉडी सन एक्सपोजर आपण त्या बॉडीला केलं पाहिजे, हाफ एक्सपोज बॉडी. आणि त्याच्यासाठी आपला कालावधी साधारण एक अर्धा तास तरी असायला हवा, कारण आपली इंडियन स्किन थोडी विटिश त्याचं हे आहे, कलर आहे, फार फेअर नाहीये. त्यामुळं ऍब्सॉर्प्शनला बॉडीमध्ये थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटं 15 मिनिटं हे सफिशियंट नाहीयेत. ऍटलिस्ट हाफ एन आवर टू 45 मिनिट्स सन एक्सपोजर मस्ट आहे. आणि हे आहे विटॅमिन डीचं चांगलं स्रोत जे फ्रीली आणि नॅचरली अवेलेबल आहे. आणि विटॅमिन तुम्ही कॅल्शियम म्हणत असाल तर कॅल्शियम मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स मध्ये कॅल्शियम आहे. त्यानंतर आपण तीळ, खसखस या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं चांगल्या प्रमाणामध्ये. बरेच फळं आहेत त्यामधून पण कॅल्शियम मिळतं आपल्याला. पण आता तू व्हिटॅमिन डी साठी जे सांगितलंस की सन आपल्याला अर्ध्या तासापर्यंत ते घ्यायला पाहिजे, पण त्याची वेळ कोणती हवी? म्हणजे सकाळचं कोणतं ऊन आपल्यासाठी जास्त चांगलं आहे? फक्त कोवळं ऊन एक्सपोज व्हायला पाहिजे, कोवळ्या उन्हाला आपली बॉडी असं बिलकुल नाहीये. आपलं 11 ते 3च्या वेळचं जे खूप जास्त कडक ऊन असतं त्याच्यातून ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये व्हिटॅमिन डीचं ऍक्च्युली जास्त चांगल्या प्रमाणात होतं. त्यामुळे त्या उन्हामध्ये 11 ते 3च्या वेळेमध्ये तुम्ही कोणत्याही एक 30 ते 40 मिनिटाचा वेळ निवडा आणि त्या पार्टमध्ये तुम्ही आपल्या बॉडीला साधारण हाफ बॉडी तरी प्रॉपरली सन एक्सपोज झाली पाहिजे याची काळजी घ्या. त्यातून तुम्हाला जेवढं हवं तेवढं व्हिटॅमिन डी डेफिनेटली मिळतं. आता आपण बघतो की महिलांमध्ये इरेग्युलर पिरियड्स येतात, मग ते होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रीट करता? होमिओपॅथीमध्ये ऍक्च्युली तुमच्या फक्त फिजिकचा किंवा बॉडीचा विचार न करता तुमचं माइंड आणि इमोशन्सचा पण आम्ही विचार करतो पेशंटच्या. आणि यामध्ये आम्ही डिटेल आधी केस हिस्ट्री घेतो. पेशंट सांगतात बरेच वेळेला की माझे पिरियड्स इरेग्युलराईज आहेत, मला फायब्रॉइड्स आहे, पीसीओडी आहे, या सगळ्या कंप्लेंट्सने पेशंट्स आपल्याकडे येतो सुरुवातीला. त्याचे आम्ही बेसिक त्याचे सिम्पटम्स कंप्लेंट्स घेतोच. त्याच्याचबरोबर आम्ही त्यांचे मेंटल डिस्टर्बन्सेस काय आहेत का, इमोशनल डिस्टर्बन्सेस काय आहेत का, या गोष्टी सुद्धा डिग आउट करतो पेशंटच्या केस टेकिंग प्रोसेसमध्ये. आणि त्या कसं असतं, बरेच मोस्ट ऑफ डिझिजेस म्हणजे ऑलमोस्ट 70 to 80% डिझीज आर सायकोसोमॅटिक, हे होमिओपॅथी बिलीव्ह करतं. सायकोसोमॅटिक म्हणजे तुमचं मन आधी इफेक्ट झालेलं असतं आणि मनानंतर बॉडीवरती ते सिम्पटम्स दिसतात. म्हणजे आधी मानसिक दृष्ट्या आपण हर्ट झालेलो असतो, मनाने आपण काहीतरी खचलेलो असतो आणि तिथून पुढे त्या शारीरिक कंप्लेंटची सुरुवात होते. त्यामुळं आम्हाला केस टेकिंग करताना त्या मोमेंट पर्यंत तुमचे सिम्पटम्स कधीपासून सुरू झाले, पेशंट सांगतो की ह्या 5 वर्षापासून वगैरे. तर 5 वर्षापूर्वी असं काही इन्सिडेंट घडलेला की जे तुम्ही त्यापासून डिस्टर्ब आहात, तर तिथून कुठून तरी आम्हाला क्लू मिळतो. काहीतरी एक सायकोलॉजिकल कॉज असतो तिथे, काहीतरी हर्ट असतात, डिसअपॉइंटमेंट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. आपण त्याला सायकोसोमॅटिक डिझिजेस म्हणतो. आणि ते सायकोसोमॅटिक डिझिजेस डिग आउट करून आम्ही होमिओपॅथीमध्ये तुमचं माइंड, बॉडी आणि तुमच्या इमोशन्सला कम्प्लिटली क्युअर करतो. तर आज आपल्याबरोबर होते होमिओपॅथिक डॉक्टर गीतांजली भोसले मॅडम, आणि त्यांनी आपल्याला पिरियड्स बद्दल आपल्यात असणारे गैरसमज सगळे दूर केलेले आहेत आणि त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. तसंच त्यापासून होणारे आजार आणि त्याच्यावर कसं आपण मात केली पाहिजे याबद्दलही त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. तर गीतांजली ताई, आज तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत, याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.